नमस्कार. आज आपण सहसुगरणमध्ये खमंग खुसखुशीत असे थालीपीठ बनवणार आहे. त्यासाठी इथे आपण भाजणी कशी करायची हे देखील पाहणार आहे. भाजणीचे प्रमाण देखील सांगणार आहे आणि एकदा असे भाजणीचे पीठ करून ठेवले की आपल्याला कधीही नाश्त्यासाठी किंवा कधीही आपल्याला फावल्या वेळेमध्ये करून खाण्यासाठी हे थालीपीठ आपल्याला करता येते. त्यासाठी इथे मी 4 वाटी तांदूळ, 2 वाटी गहू, 1 वाटी ज्वारी, 1 वाटी पोहे, 1 वाटी हरभरा डाळ आणि 3 चमचे अशी उडदाची डाळ घेऊ शकतो आपण. इथे खरं जास्त उडदाची डाळ नाही घालायची. हे सगळे खमंग भाजून घ्यायचे. त्यामध्ये जिरे, धने आणि हळकुंड घालायचे थोडे फोडून, आणि त्यामुळे पिवळा कलर येतोय आपल्या पिठाला. आणि खमंग असे भाजून घेऊन गिरणीवरती दळायचे. थोडेसे बारीक पीठ करायचे नाही, थोडे मोठे ठेवायचे. इथे मी 5 वाटी पीठ घेतलेले आहे. त्यामध्ये 1 वाटी कोथिंबीर, 2 कांदे बारीक चिरून घातलेले आहेत, हळद घातले 1 चमचा, धने जिरेची पूड, आणि इथे मी मिरची ही 1 वाटी मिक्सरवरती बारीक केलेली आहे. त्यामध्ये आले, लसूण आणि थोडेसे जिरे धने टाकलेले आहेत. आणि ही मिरची न भाजता अशी कच्ची तशीच मिरची मोडून मिक्सरवरती मी बारीक करून घेतलेली आहे. आणि ही अशी वापरल्यामुळे आपल्या थालीपीठ झणझणीत आणि अशी तिखट बनतात. मिरची भाजल्यामुळे थोडंसं त्याचा तिखटपणा कमी होतो, म्हणून मी इथं न भाजताच घेतलेली मिरची आहे. आणि याचा स्वाद आणि वास सुद्धा असा खमंग लागतो. मी इथे 2.5 चमचे मीठ घालून घेतलेले आहेत आणि इथे थोडेसे मी तेल घातलेले आहेत 1 चमचाभर. आता आपण हे पीठ एकसारखे करून घ्यायचे. हे सर्व पिठामध्ये मिक्स करायचे आहेत. हे आपण घेतलेले कोथिंबीर, मिरची ते असे चोळून पिठाला एकसारखे लागले की सगळीकडे आपल्याला हा मिरचीचा तिखटपणा ते व्यवस्थित होते. आणि मी इथे हे पाणी असे बोट घालण्या इतपत असे गरम करून घेतलेले आहे. असे एकसारखे करून मळून घ्यायचे व्यवस्थित. हे पीठ असे घट्ट मळून घ्यायचे. आणि हे गरम पाणी घातल्यामुळे मऊ होते पीठ आणि फुगते पण चांगले. थोडा वेळ आपण ह्या पिठाला रेस्ट देणार आहोत मळल्यानंतर. त्यावेळेला हे पीठ चांगले फुगते आणि मऊ लुसलुशीत त्याची थालीपीठ होतात. हे पोहे नाश्ता ह्याच्याऐवजी सारखं आपण खाऊन कंटाळतो. त्याच्याऐवजी आपल्याला हे थालीपीठ आपण पटकन करू शकतो भाजणी तयार असली की. हा ऑप्शन एकदम छान आहे. आणि हे पहा असे चांगले मऊ असा एकसारखा मी गोळा करून घेतलेला आहे इथे. आता ह्याच्यावरती ओलं कापड टाकून झाकून ठेवायचे आणि थोडा वेळ रेस्ट देऊन पिठाला मग आपण हे बनवायला घ्यायचे. आता हे पीठ तयार झालेले आहे मळलेले. आता मी इथे थालीपीठ तयार करायला घेते. इथे मी 1 कापड चौकोनी मोठे असे घेतलेले आहे. सुती असले तरी पण चालते किंवा आपल्या घरात जे उपलब्ध आहे ते घ्यायचे. ओले करून घ्यायचे कापड आणि त्याच्यावरती असा गोळा करून मी घेतलेला आहे. आणि पाण्याचा हात लावून असे थापून घ्यायचे आहे बोटाने एकसारखे. आणि थापूनच असं बोटाने जरा मोठे करायचे. आणि परत लाटण्याला पाणी लावून असं हळुवारपणे पुढे मागे असे ते पोळपट फिरवून असा व्यवस्थित लाटून घ्यायचे आहे. अगदी हलक्या हाताने हे लाटून घ्यायला लागते, नाहीतर त्या लाटण्याबरोबर पीठ आपल्याला चिकटून थालीपीठ लवकर म्हणजे बनत नाही. तर इथे मी असा चपाती एवढा आकार झाल्यानंतर परत बोटाने असे थापून घेते. कारण थालीपीठ हे थापलेलेच असते असे बोटाने. त्याच्यावर बोटांचे ठसे उठलेच पाहिजेत तरच याला थालीपीठ म्हणतात. महाराष्ट्रामध्ये असेच थालीपीठ बनवलं जाते, म्हणून त्याला नाव आहे थालीपीठ, थापलेलं असते म्हणून. आता हे थापून झाले की असं नंतर मी ह्याला असे छिद्रे पाडून घेणार आहे. या छिद्रामध्ये हे तव्यामध्ये हे थालीपीठ टाकल्यानंतर तेल आणि पाणी घालतो ते हे शोषून घेतात आणि मऊ लुसलुशीत असे थालीपीठ तयार होते. हे पहा मी आता या तव्यामध्ये, हा लोखंडी तवा आहे आमचा आणि शक्यतो लोखंडी तवा असल्यानंतर थालीपीठ छान पटापट अशी म्हणजे भाजली जातात खमंग अशी. असं टाकल्यानंतर त्याच्यावरती पाणी फडक्यावर असे फिरवायचे. जेवढे थालीपीठाचा आकार आहे तेवढे ते हाताने पाणी लावून असे थापून पसरून घ्यायचे पाणी. आणि त्याच्यावर नंतर बोट अशी केल्यानंतर ते पीठ खाली तव्याला चिकटलं जातं आणि वरचे कापड आपोआप निघते. ते ओले असल्यामुळे आणि वरून पाणी पसरल्यामुळे ते कापड आपोआप सुटून निघलं जातं. आता ह्याच्या सभोवती सगळीकडे तेल सोडून घ्यायचे
आणि त्याच्यावरती खमंग खुसखुशीत असे लागण्यासाठी मी इथे तिळाचा वापर केलेला आहे आणि याच्यामुळे थालीपीठ आपले खमंग होते। आणि नंतर असे वरतून पाणी घातले की याच्यामध्ये आतमध्ये इथे बुडबुडे दिसतात पहा तुम्हाला, हे ते आपण छिद्रे पाडलेले आहेत मगाशी, त्या छिद्रातून तेल, तीळ आणि हे पाणी सोडल्यामुळे असे आणि लोणी सोडल्यामुळे असे तुपट असे मध्ये असे मलईदार असे त्याला एक अशी थालीपीठावरती जाळे आल्यासारखे। आणि ते आमच्या इथं खाताना लहान मुलं वगैरे घरची सगळी म्हणतात की तूप आलेले थालीपीठ आम्हाला आवडते असे सगळेजण म्हणतात। इथे आता माझे हे थालीपीठ भाजून झालेलं आहे, तोपर्यंत इथं खाली मी पोळपाटवरती दुसरं थालीपीठ थापून तयार केलेले आहे। आणि हे सुरुवातीला लोणी नाही घातलं तरी शेवटी उतरताना हे काढताना थालीपीठ आपण लोणी घातले तरी एकदमच स्वाद याचा छान लागतो। आणि आता मी इथे ह्या थाळीमध्ये सर्व केलेले आहे। गरमागरम खुसखुशीत असे हे थालीपीठ तयार झालेले आहे। आमच्या सहज सुगरणची थाळी तयार झालेली आहे। काही काही ठिकाणी नुसते थालीपीठ पण खाल्लं जातं आणि आमच्या इकडे आम्ही थालीपीठाबरोबरच इथे मी मुगाची उसळ आणि इथे मी दह्याची वाटी भरून आणि मिरचीचा ठेचा असं मी इथे दिलेले आहे। अशाच नवनवीन स्वादिष्ट आणि चमचमीत रेसिपींसाठी सहज सुगरण चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।